नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. सेट परीक्षा आता 7 एप्रिल 2024 ला असणार आहे. 1.5 महिना बाकी आहे. त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही पीवायक्यू सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा. पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ग्लोबल ऑनलाईन साठी घेऊन आले आहे एक कम्प्लीट कोर्स, पेपर 1 चा कम्प्लीट कोर्स, ज्यात असणार आहे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत आणि सोबतच असणार आहे वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट सुद्धा अवेलेबल असतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहेत, 2000+ MCQ सिरीज असणार आहे, PYQ विथ सोल्युशन्स असणार आहेत. आणि तुम्हाला जर का पेपर 1 मध्ये 80+ टार्गेट करायचं असेल तर ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. त्याची फीज आहे 3000 आणि डिस्काउंट नंतर ते मिळेल 2100 ला. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त येत्या 26 तारखेपासून आपण टेस्ट सिरीजची बॅच सुद्धा लॉन्च करतो आहे. त्यामुळे जर का तुम्हाला तिथे एनरोल करायचं असेल तर तिथे सुद्धा करा. अनलिमिटेड अटेम्प्ट असणार आहे. 50+ अधिक मॉक टेस्ट तुम्हाला तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आम्ही, आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला मिळेल. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल, तुमच्या प्रश्नांचे निवारण करण्यात येईल. त्यामुळे ही टेस्ट सिरीज पण तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे पेपर 1 साठी. ठीक आहे, आता वळूया आपण प्रश्न उत्तरांकडे. पहिला प्रश्न आहे, वेन वी सेड दॅट कम्युनिकेशन when we said that communication is intentional, it means that, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की संप्रेषण हे हेतू पुरस्कर आहे तेव्हा त्याचा अर्थ काय होतो. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन आहे, द सेंडर कॉन्शियसली इंटेंड्स टू अफेक्ट द बिहेवियर ऑफ द रिसिव्हर ऑफ द मेसेज, म्हणजेच संदेश प्राप्तकर्त्याच्या वर्तनावर प्रेक्षक जाणीवपूर्वक प्रभाव टाकू इच्छितो. ठीक आहे, त्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज अ प्रोसेस ऑफ ऍक्शन ऍक्टिंग ऑन इन्फॉर्मेशन, म्हणजे प्रभावी संप्रेषण ही माहितीवर कृती करण्याची प्रक्रिया आहे का, म्हणजे की थ्रू स्पीच कम्युनिकेशन पीपल मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे भाषण संवादाद्वारे लोक जागाची जाणीव करून देतात का, की वरीलपैकी कोणीही नाही. तर हा प्रश्न आहे 4थ्या युनिट मधला कम्युनिकेशन टॉपिक मधला. कम्युनिकेशन हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. यातले 5 प्रश्न नक्कीच सेटमध्ये असतात आणि नेटमध्ये पण 5 पैकी 5 असतात, जेणेकरून तुम्हाला 10 मार्क यातून मिळवता येतात. तर सर्वात आधी आपल्याला काय माहिती पाहिजे की कम्युनिकेशन काय आहे. कम्युनिकेशन म्हणजे काय, तर विचारांची देवाणघेवाण करणे, कल्पना, मते, भावना यांचे प्रसारण करणे, परस्पर संवाद करणे म्हणजे कम्युनिकेशन. आणि इंटेन्शन मध्ये म्हणजे काय, तर हेतू पुरस्कार करायचा असेल तर सेंडर अँड रिसिव्हर दोन्ही इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, आणि सेंडर आणि रिसिव्हरच्या वर्तनावर प्रेक्षक जाणीवपूर्वक प्रभाव टाकू शकणार आहे. कम्युनिकेशन जर का इंटेन्शनल असेल तर सेंडर काय बोलतोय आणि रिसिव्हर काय ऐकतोय हे एक जाणीवपूर्वक प्रभाव एकमेकांवर टाकतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे ए, द सेंडर कॉन्शियसली इंटेंड्स टू अफेक्ट द बिहेवियर ऑफ द रिसिव्हर ऑफ द मेसेज, म्हणजे संदेश प्राप्तकर्त्याच्या वर्तनावर प्रेक्षक हा प्रभाव टाकू शकतो. ठीक आहे, यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर जे आहे ना ते खूप महत्वाचे असतात, आणि ते सेंडर जो मेसेज पाठवेल त्याचा तो प्रभाव रिसिव्हरवर होणार आहे. आणि फीडबॅकच्या माध्यमातूनच पण रिसिव्हरचा फीडबॅक मिळाला की सेंडरवर त्याचा प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे ए असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कम्युनिकेशन इज द ट्रान्सफर अँड अंडरस्टँडिंग ऑफ, म्हणजे संप्रेषण म्हणजे हस्तांतरण आणि समज काय आहे. ते कल्पना आहे की कन्सेप्ट आहे, मिनिंग आहे की वर्ड्स आहे. कम्युनिकेशन इज अ ट्रान्सफर अँड अंडरस्टँडिंग ऑफ, कशाचं ट्रान्सफर आणि अंडरस्टँडिंग आहे, हस्तांतरण आणि समज कशाचं आहे संप्रेषण, सांगा बघू. मी इथे जितके प्रश्न घेणार, जर का मी 15 प्रश्न घेणार तर तुम्हाला 15 पैकी किती आले हे प्रश्न किती आले ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हा टॉपिक आज पूर्ण आपण कम्युनिकेशनवर प्रश्न घेणार आहोत, कारण ते थोडं सोयीस्कर जातं. आतापर्यंत आपण मिक्स क्वेश्चन्स घेतलेत. ठीक आहे, आता याचं उत्तर सांगा बघू काय असणार आहे. कम्युनिकेशन मध्ये आयडियाज असते, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. कल्पना, मते, भावना यांचे प्रसारण असते, संकल्पना असते, शब्द असतात कम्युनिकेशन मध्ये. पण या चौघाहून काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, कधी कधी चारही ऑप्शन्स बरोबर दिले असतात, पण त्यातून आपल्याला 70% कोणता बरोबर आहे, 60% कोणता बरोबर आहे, 50% कोणता बरोबर आहे ते बघावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे आयडियाज बरोबर आहे, कन्सेप्ट बरोबर आहे, अर्थ बरोबर आहे, वर्ड्स बरोबर आहे, पण इथे सर्वात जास्त महत्वाचं काय असतं तर मिनिंग महत्वाचं असतं कम्युनिकेशन मध्ये. कारण सेंडर आणि रिसिव्हर इथे दोन असतात, तर सेंडर काय पाठवत आहे तुम्हाला ते तुम्ही कितपत समजत आहे, त्याचा कितपत तुम्ही अर्थ तुम्हाला समजत आहे ते महत्वाचे असते कम्युनिकेशन मध्ये. कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय, तर विचाराची देवाणघेवाण. तर विचाराची देवाणघेवाण करताना तुम्हाला त्याचा अर्थ समजला नाही तर ते कम्युनिकेशन होणारच नाही, हो की नाही. त्यामुळे मिनिंग
आणि म्हणजेच अर्थ हे खूप महत्वाचे असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, मिनिंग असणार आहे. अशाच प्रकारे आपण ऑप्शन जर का चारही आले किंवा आपण कन्फ्युज असलो तर अशाच प्रकारे लॉजिक लावायचं जे क्वेश्चन्स वाचून, जेणेकरून आपले उत्तर बरोबर असले पाहिजे आणि उत्तर म्हणजे गुण मिळाले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कम्युनिकेशन विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म ॲज अ कंटेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे खालीलपैकी कोणत्याला संवादाचा संदर्भ म्हणता येईल. तर अँड इंटरफेरन्स विथ मेसेज रिसेप्शन, म्हणजे संदेश रिसेप्शन मध्ये हस्तक्षेप, की प्रभावी संदेश इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, की संदेशाची तोंडी किंवा गैरमौखिक प्रतिसाद मध्ये वर्बल आणि नॉन वर्बल रिस्पॉन्स टू मेसेज, की अ फिजिकल अँड सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट फॉर कन्व्हर्सेशन, म्हणजे संभाषणासाठी शारीरिक आणि मानसिक वातावरण. काय असणार आहे सांगा बघू. कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संदर्भ संवादाचा. तर संवादाचा संदर्भ कसा असतो, की संप्रेषणच्या वातावरणामध्ये आणि किंवा सेटिंगमध्ये होते. कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन म्हणजे की संप्रेषणच्या वातावरणात आणि सेटिंगमध्ये होते ते महत्वाचे असतात, ज्यात फिजिकल लोकेशन येतं, कल्चरल बॅकग्राऊंड येतं, सोशल सिच्युएशन येते. तिथे एक प्रकारचं काय आहे तर ते वातावरण आहे. कशाचं, ते फिजिकल आणि सायकोलॉजीचं एन्व्हायरमेंट ऑफ कन्व्हर्सेशन, म्हणजे संभाषणासाठी शारीरिक आणि मानसिक वातावरण आहे कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेरलोज लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, खालीलपैकी कोणते बेरलोचे संवादीय रेखीव मॉडेल आहे. SMRC, SMCR, SRMC की SRCM. तसं आता आपल्याला माहिती, आता काय माहिती पाहिजे आपल्याला, की नेमकं हे बेरलोज मॉडेल काय आहे. ठीक आहे. बेरलोज मॉडेलमध्ये हे SM आहे, काय आहे SMRC किंवा वगैरे. तर हे काय SMRC, हे तर संप्रेषणाचं जे आहे ना प्रक्रियेचं सर्वात सोप्या स्वरूपात इथं प्रतिनिधित्व केलंय. कोणी केलंय तर बेरलोजनी केलंय प्रतिनिधित्व सर्वात सोप्या याच्यामध्ये कम्युनिकेशनचं. तर SMCR हे याचं मधलं काय आहे, तर यामध्ये बेरलो मध्ये SMCR जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. एस म्हणजे सेंडर, एक मिनिट. एस म्हणजे सेंडर आणि एम म्हणजे मॅसेज. ठीक आहे. C फॉर चॅनल आणि R म्हणजे रिसिव्हर. तर यामध्ये सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर खूप महत्वाचे असणार आहे. ठीक आहे. बेरलोचं मॉडेलच तो आहे की SMCR. ठीक आहे. तर या SMCR काय आहे, सेंडर प्रेक्षक, संदेश मेसेज म्हणजे संदेश, चॅनल म्हणजे कोणत्या चॅनल थ्रू जात आहे तुम्हाला. सेंडर रिसिव्हर असतात, तर कधी फेस टू फेस असतं, कधी आपल्याला ऑनलाईन चॅटिंग आपण करतोय तर आपण एका माध्यम थ्रू करतो ना, तर ते झालं चॅनल. आणि रिसिव्हर म्हणजे प्राप्त करता. ठीक आहे. तर हे बेरलोसचं मॉडेल कधी आला होता, 1960 मध्ये आला होता. ठीक आहे. तर हे एक जे बेरलोसचं मॉडेल म्हटलेलं आहे ना, हे इंटरॅक्टिव्ह मॉडेल आहे कम्युनिकेशन मध्ये, ज्यामध्ये हे कशाचं पार्ट आहे, इंटरॅक्टिव्ह मॉडेलचा पार्ट आहे बेरलोस. ठीक आहे. आणि यामध्ये कम्युनिकेशन कसं असते, टू वे असतं, दोन्ही वेनी असतं. ठीक आहे. तर मी जे तुम्हाला आता सांगितलं इंटरॅक्टिव्ह मॉडेलचा हा प्रकार आहे बेरलोस. ठीक आहे. इंटर ऍक्टिव्ह मॉडेल, एक मिनिट. मॉडेलचं पार्ट काय आहे, बेरलो आहे. यामध्ये पुन्हा काय येतं इंटरॅक्टिव्ह मॉडेलमध्ये, आणि इंटरॅक्टिव्ह मॉडेल म्हणजे काय, ज्यामध्ये कन्व्हर्सेशन जे आहे ना ते टू वे असते. ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्यात आहे चार. हे पहिला आहे एरोस्टियल मॉडेल, दुसरा आहे लेझवेल मॉडेल, दुसरा आहे एक मिनिट मी इथे लिहूनच टाकते. पहिला आहे एरिस्टोटल मॉडेल, आणि दुसरा आहे लेझवेल मॉडेल. ठीक आहे. तिसरा आहे शॅनन वियर मॉडेल, आणि चौथं आहे हे आपलं बेरलोज मॉडेल. ठीक आहे. आणि यामध्ये कसं असतं, हे चार इंटरॅक्टिव्ह मध्ये आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जे मेन आहे हे इंटरॅक्टिव्ह झालं, ते कशाचं, यामध्ये तीन पार्ट आहे. पहिला आहे मेन लिनियर मॉडेल, दुसरा आहे इंटरॅक्टिव्ह, आणि तिसरा आहे ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि SMCR बेरलो आलं की SMCR डोळे बंद करून टिक करायचं. SMCR म्हणजे सोर्स, मेसेज, चॅनल, रिसिव्हर, म्हणजेच प्रेक्षक, संदेश, चॅनल प्राप्त करतात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, SMCR असणार आहे. द ॲबिलिटी, समोरचा प्रश्न आहे, द ॲबिलिटी टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, म्हणजे प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता. तर काय असते, ते डिपेंड करते का एज्युकेशन लेवलवर, शैक्षणिक स्तरावर अवलंबून असते का, की नैसर्गिक प्रतिभा आहे ती जी शिकता येत नाही, की तंत्रज्ञानाचा वापरून ते शिकता येते, की शिकता येते नॉर्मली. काय असते ते सांगा बघू. ॲबिलिटी टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे कम्युनिकेशन मधला. यावर नेहमीच प्रश्न विचारले गेले आहे आणि समोरही विचारल्या जातील. ठीक आहे. तर बघा, प्रभावी संवाद जे आहे ना, हे नैसर्गिक प्रतिभा नसणारे, त्यामुळे आपला हा ऑप्शन कट झालाय. ठीक आहे. शैक्षणिक स्तरांवर अवलंबून असते हे तर मला पण वाटत नाही, आणि तंत्रज्ञानावर तर ते नक्कीच नसते. म्हणजे ते काय आहे, ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं असते, ते आपल्याला शिकता येते.
आधी मी कम्युनिकेशन करताय, पण नंतर मग मुलांना कसं शिकवायचं आहे, एखादा टॉपिक त्यांना कसा इफेक्टिव्हली समजवायचं, त्यामध्ये त्यासाठी मला आधी समजून घ्यावं लागेल, मला आधी शिकावं लागेल, त्यानंतरच मी विद्यार्थ्यांना शिकवू शकेल ना, ते पण इफेक्टिव्हली, प्रभावीपणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 6th क्वेश्चन आहे, इट इज अज्युम दॅट कम्युनिकेशन हॅज नो बिगिनिंग ऑर एंड, देन इट इज टर्म्ड ॲज. म्हणजेच जर असं गृहीत धरलं आपण की संवादाला सुरुवात आणि शेवट नाहीये, तर त्याला काय म्हटलं जातं? एखाद्या संवादाला सुरुवातही नाहीये आणि शेवटही नाही, तर काय म्हटलं जातं त्याला? मेडिएटेशन म्हटलं जातं का, मध्यस्थी, की प्रक्रिया म्हटली जाते, की इंटरॅक्शन म्हटलं जातं, की ट्रान्झॅक्शन, म्हणजे व्यवहार? तर नक्कीच नसेल, कारण व्यवहार करायला सुरुवात आणि शेवट लागतोय. इंटरॅक्शन करायला पण सुरुवात आणि शेवट लागते. मध्यस्थी करायला सुद्धा शेवट आणि सुरुवात लागते, फक्त प्रोसेस करायला लागत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण ऑप्शन्स इलिमिनेट करत जायचं आणि आपलं उत्तर काढायचं, जर का आपल्याला क्वेश्चन्स बघून उत्तर येत नसेल तर. ठीक आहे. त्यानंतर इसेन्शियल कंपोनेंट्स ऑफ अ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन, संप्रेषणाचे आवश्यक घटक काय आहे? पहिलं ऑप्शन आहे सोर्स, मेसेज, इंटरफरन्स, चॅनल, रिसिव्हर, फीडबॅक, कॉन्टेक्ट. की साईन, सोर्स, डेस्टिनेशन, इंटरॅक्शन, कॉरेलेशन. चिन्ह, स्तोत्र, परस्पर संवाद की सहसंबंध. की चिन्हे, समज, संप्रेषण आणि संवाद. की चिन्हे, समज, उद्देश, कल्पना, मते. काय असणार आहे सांगा बघू? कम्युनिकेशन साठी काय असते? सोर्स इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, आपण सोर्स टिक करूया. इथे सोर्सच नाहीये, इथे पण सोर्स नाहीये, त्यामुळे आपले दोन ऑप्शन्स कट झाले. सोर्स महत्वाचे असते, आत्ताच पाहिला आपण SMCR. ठीक आहे. त्यानंतर चॅनल महत्वाचा असतो, चॅनल इथे नाहीये, इथे डेस्टिनेशन इंटरॅक्शन आहे, त्यामुळे सरळच आपलं उत्तर काय असणार आहे? जर का आपल्याला आता बेअरलोज मॉडेलच माहिती आहे त्याच्यामध्ये, तिथून आपण फक्त काढलं की SMCR तर इम्पॉर्टंट आहे रे कम्युनिकेशन मध्ये. यातलेच जर का आपण हे विचार केला तर बघ, सोर्स आहे, चॅनल आहे, रिसिव्हर आहे, मेसेज आहे, तर यातूनच आपण उत्तर काढू शकतो, हो की नाही? कम्युनिकेशन मध्ये काय महत्वाचं असते? सोर्स महत्वाचा असतो, मेसेज काय पाठवताय महत्वाचं असतं, रिसिव्हर महत्वाचा असतो, सेंडर महत्वाचा असतो, चॅनल महत्वाचं असतं, सर्वात जास्त तर फीडबॅक महत्वाचा असतो, हो की नाही? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे ए. हे बघा, कम्युनिकेशनचा मी एक चार्ट टाकलेला आहे, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. सेंडर महत्वाचा असतो. सेंडर काय करतो? सेंडर हा मेसेज इनकोड करतो. मी जर का तुम्हाला काही आता शिकवत आहे, तर मी काय करताय? मी इनकोड करताय. मग तो मेसेज बनणार इनकोड झाल्यानंतर, मग डिकोड करायला मी कुठे पाठवेन? रिसिव्हरकडे पाठवेन. डिकोड म्हणजे काय? तर मी जो मेसेज तुम्हाला पाठवला आहे तो तुम्हाला समजला पाहिजे, त्याला म्हणतात डिकोडिंग, आणि मी जो पाठवत आहे त्याला इनकोडिंग म्हणतात. सेंडर जो पाठवतो तो इनकोड करतो करायला, आणि डिकोड काय कोण करतो? तर रिसिव्हर करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि यामध्ये मग डिकोड झाला मेसेज, जर का रिसिव्हरला भेटलाय मेसेज, तर त्याला जे काय वाटतंय ते फीडबॅकच्या स्वरूपात तो सेंडरला पाठवतो. ठीक आहे. यामध्ये कम्युनिकेशन प्रोसेस काय होते? पूर्ण होते. आणि यामध्ये असतात नॉईस. नॉईस म्हणजे अडचण, मध्ये मध्ये जर का मेसेज वगैरे, कधी असं चॅनलचा प्रॉब्लेम येतो, कधी ऑनलाईन असेल तर चॅनल थ्रू नाही जाता येत कधी, किंवा समोरासमोर पण बोलण्यात आलं तरी मिसकम्युनिकेशन होतं, ते काय झालं? तर नॉईस झालं. कधी फिजिकल बॅरियर येतं, कधी आवाजच असतोय, कधी तब्येतच, म्हणजे असं असतं, सायकोलॉजिकल असतं, ते असतं नॉईस म्हणजे. ठीक आहे. त्यामुळे सेंडर, एन्कोडिंग, मेसेज, डिकोडिंग आणि रिसिव्हर आणि फीडबॅक हे खूप महत्वाचं आहे कम्युनिकेशन मध्ये, त्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज अप्लिकेबल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य परस्पर संवादाच्या संदर्भात लागू आहे? पहिला आहे फॉरगिवेबल, क्षम्य. दुसरा आहे फॉरगेटेबल, विस्मरणीय. तिसरा आहे उलट करता येण्याजोगे, म्हणजे रिव्हर्सिबल, की इरिव्हर्सिबल, अपरिवर्तन. तर कसं असतं, विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज अप्लिकेबल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन. तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं? तुम्हाला माहिती आहे ना, मी याच्या आधी सांगितलं होतं, दोन पेक्षा जास्त व्यक्तींसोबत होणारं कम्युनिकेशन. त्यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर असतो, पण त्याही नंतर असतोय, पण सेंडर आणि रिसिव्हर खूप इम्पॉर्टंट आहे इंटरपर्सनल मध्ये. आणि पर्सनल मध्ये माहिती आहे ना तुम्हाला? चला मग कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की इंट्रापर्सनल काय आहे. मी याच्या आधी तुम्हाला क्वेश्चन्स बँक मध्ये सांगितलं होतं इंट्रापर्सनल, त्यामुळे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की इंट्रापर्सनल काय आहे. ठीक आहे. त्यामुळे आता सांगा बघू, विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज अप्लिकेबल इन इंटरपर्सनल. आता इंटरपर्सनल तुम्हाला माहिती झालं, यामध्ये दोन पेक्षा जास्त लोक असतात, सेंडर आणि रिसिव्हर असतो. ठीक आहे. तर काय असतं हे? हे असतं इरिव्हर्सिबल असतं हे.
अपरिवर्तीय वर्तनीय. का बरं? कारण मी जर का तुम्हाला सेंडर मेसेज पाठवत आहे, टेक्स्ट मेसेज पाठवत आहे, किंवा डायरेक्ट मेसेज करते, किंवा ईमेल करताय तुम्हाला एखादं, तर ते मी परत नाही करू शकत ना. म्हणजे परत मला ते अंडो नाही करू शकत, मी ते डिलीट नाही करू शकत. एकदा मेसेज गेला तर गेला, एकदा टेक्स्ट गेला तर गेला. आता ते व्हॉट्सअपवरला आलं आहे डिलीट फॉर एव्हरीथिंग, पण ते नसणार आहे. मग ते इंटरपर्सनल मध्ये ते नसणार आहे. ठीक आहे. तर इंटरपर्सनल मध्ये थिंग्स कशा असतात, तर अपरिवर्तनीय असतात. ज्याचं फॉर एक्झाम्पल टेक्स्ट झालं, डायरेक्ट मेसेज झालं, ईमेल झालं. ईमेल आपण एखाद्याला पाठवतो, त्यानंतर आपण ते अंडो करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अपरिवर्तनीय असणार आहे. नववा क्वेश्चन आहे, अ मेसेज कॅन ओनली बी डीम्ड इफेक्टिव्ह वेन. संदेश तेव्हाच प्रभावी मानला जाऊ शकतो कधी? जेव्हा गुड कम्युनिकेशन स्किल्स आर यूज, म्हणजे चांगली संभाषण कौशल्ये वापरली जातात. त्यानंतर समजूतदारपणाचा पुरावा म्हणून पुनरावृत्ती, म्हणजे रिपीटेड बॅक ॲज प्रूफ ऑफ अंडरस्टँडिंग, की अंडरस्टूड बाय द रिसिव्हर आणि प्रोड्यूस द डिझायर्ड रिस्पॉन्स, म्हणजे प्राप्तकर्त्याद्वारे समजले जाते, इच्छित आणि प्रतिसाद देतात, की परस्पर संवादात वितरित. सांगा बघू काय असणार आहे. प्रभावी मेसेज कधी जाणार सांगा बघा. प्रभावी मेसेज कधी जाणार? जेव्हा सेंडरनी जे पाठवलं ते रिसिव्हर पर्यंत तशाच पद्धतीने पोहोचलं आहे, याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ना, मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, किंवा मी ज्या पद्धतीने मी माझा अभ्यास केला एखादा टॉपिक, त्याच पद्धतीने मी तुम्हाला समजवेल. तर तेव्हा जे त्याच पद्धतीने तुम्हाला समजलं, म्हणजे ते झालं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. प्रभावी तेव्हाच होईल संदेश. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? अंडरस्टूड बाय द रिसिव्हर अँड प्रोड्यूस द डिझायर्ड रिस्पॉन्स. म्हणजे मी तुम्हाला पाठवलंय, मी माझ्या पद्धतीने शिकवलंय, पण तुमच्याकडून तुम्हाला ते समजलंय आणि तुम्ही माझ्या मनासारखं फीडबॅक दिलाय, त्यावरचा प्रतिसाद दिलाय तेव्हा. आणि प्रतिसादाशिवाय इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. ठीक आहे. मी सेंडर तर काहीतरी सांगून देईन, रिसिव्हर एक्सेप्ट करून घेईन, पण रिसिव्हर कडून जेव्हा त्याचा फीडबॅक येईल, तेव्हा ते काय होईल? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. संदेश काय होईल? प्रभावी होईल. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, लर्निंग टू कम्युनिकेट विथ अदर की इज टू, म्हणजे इतरांशी संवाद साधणे शिकणे ही मुख्य गोष्ट आहे. तर काय असणार आहे? श्रोत्यांचे शारीरिक आवाज काढून टाकणे हे आहे का लर्निंग टू कम्युनिकेट विथ अदर कीज? नाही. कधीही गैरसमज नसणे, कायद्याचे संबंध प्रस्थापित करणे, की अवरील सर्व? सांगा बघू काय असणार आहे. तर लर्निंग टू कम्युनिकेट म्हणजे इतरांशी संवाद साधणे शिकणे ही मुख्य गोष्ट आहे. कशाची? हे तर नाही आहे, एक कधी गैरसमज नाही. हे इस्टॅब्लिश रिवॉर्डिंग रिला, म्हणजे आपण कम्युनिकेशन कशासाठी करतो? की विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून. एखादं जे आपण रिलेशनशिप किंवा संबंध प्रस्थापित करायचं असते, आपण बोलून करतोय. कम्युनिकेशन म्हणजे बोलून करतोय, आणि आपले विचार त्यांना, त्यांचे विचार आपल्याला, ते एक प्रकारचं हेच झालं ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. वरीलपैकी सर्वत्र नसणारच आहे. अशा प्रकारे आपण थोडं बघायचे ऑप्शन्स, आणि अशा प्रकारे टिक करायचं. ठीक आहे. ड्युरिंग द कम्युनिकेशन प्रोसेस द मेसेज इज कन्वर्टेड इंटू सिम्बॉलिक फॉर्म कॉल्ड. हा, हे एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. संप्रेषण प्रक्रिया, आपल्याला संप्रेषण माहिती राहतं, पण ते कसं करतं ते काही माहिती राहत नाही. ठीक आहे. संप्रेषण जे आहे ना, ते संदेश नावाच्या प्रतिकात्मक स्वरूपात रूपांतरित केला जातो. कशात? डिकोडिंग केलं जातं, इनकोडिंग केलं जातं, डिसिफेरिंग केलं जातं, की एक्सपांडिंग केलं जातं? काय केलं जातं सांगा बघू. ड्युरिंग द कम्युनिकेशन प्रोसेस द मेसेज इज कन्वर्टेड इंटू सिम्बॉलिक फॉर्म. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात इनकोडिंग. ठीक आहे. आता हे कसं झालं? कन्वर्ट इंटू सिम्बॉलिक, इनकोडिंग. आणि रिसिव्हर काय करतोय? डिकोडिंग करतोय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? इनकोडिंग असणार आहे. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये मेसेज हे कन्वर्ट होतात सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. ते एनकोडिंग आणि डिकोडिंग असं दोन्ही असतं, पण आधी ते एनकोडिंग दिलंय ना, त्यामुळे आपल्याला एनकोडिंग करावं लागेल. सर्वात आधी काय होते? एनकोडिंग होते. त्यामुळे एनकोडिंग. ठीक आहे. तर जर का यामध्ये ऑप्शन्स मध्ये नसतं, एनकोडिंग डिकोडिंगच असतं, तर आपल्याला ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करता का माहिती पाहिजे की ते डिकोडिंग आणि एनकोडिंग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, वन्स ओज डिस्क्रिप्शन ऍज अ पर्सन, व्यक्ती म्हणून स्वतःचे वर्णन कोण कसं करणार? सेल्फ कॉन्सेप्ट, संकल्पनेनी करणार, की स्वतःची धारणा बनवून करणार, की आत्मजागरूकता, की स्वाभिमान? सांगा बघू काय असणार आहे. तर आपण व्यक्ती म्हणून स्वतःचे वर्णन कशी स्वकल्पनेने करतो ना, स्वतःचा कॉन्सेप्ट असणार आहे ते. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला होता, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा काय प्रश्न आहे, पण विचारतात असले प्रश्न. ठीक आहे. Which of the following terms describes the communication between two people that involves sending and receiving message? इथं म्हटलंय, खालीलपैकी कोणती संज्ञा दोन लोकांमधील संवादाचे वर्णन करते, ज्यामध्ये संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे समाविष्ट आहे? तर त्यात डिकोडिंग आहे, इनकोडिंग आहे, ट्रान्झॅक्शन आहे, की डायडिंग आहे? काय म्हणतात त्याला सांगा बघू. ज्यामध्ये रिसिव्हर मेसेज रिसिव्ह करतो, आणि सेंडिंग आणि रिसिव्हर दोन्ही असते. सांगा बघू काय असणार आहे. तर याला म्हणतात डायडिक.
काय म्हणतात त्याला, डायडिक कम्युनिकेशन म्हणतात त्याला. म्हणजे काय की डायडिक म्हणजे याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन होतं. सेंडर आणि रिसिव्हर आलं म्हणजे काय आलं, इंट्रापर्सनल आलं म्हणजे टू वे झालं. हो की नाही, सेंडर पाठवतोय, रिसिव्हर रिसिव्ह करतोय, मग फीडबॅक देतोय, हे काय झालं, टू वे झालं ना. याला काय म्हणतात, स्ट्रीट ऑफ इंटरॅक्शन म्हणतात बिटवीन टू पीपल्स, म्हणजे दोन परस्पर संवाद, दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन याच्यामध्ये, जसं की जॉब इंटरव्ह्यू झालं, व्हिडिओ चॅट झालं, फॅमिली कॉन्व्हर्सेशन झालं, ते याला काय म्हणतात, टू वे म्हणतात. हो की नाही, सेंडर आणि रिसिव्हर. त्यामुळे ते काय असणार आहे, डायडिक कम्युनिकेशन असणार आहे. कशात, जर का टू पीपल हे इन्व्हॉल्व्ह झाले सेंडिंग आणि रिसिव्हिंग मेसेजमध्ये, तर त्याला डायडिक कम्युनिकेशन असे म्हटले जाते. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द इसेन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इसेन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सांगा बघू काय असणार आहे. मेसेज असणार आहे की फीडबॅक असणार आहे की इनकोडिंग की डिकोडिंग. खालीलपैकी प्रभावी संवेदनाचे सार कोणते. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, प्रभावी कम्युनिकेशन संवाद कधी होतो, जेव्हा सेंडर मेसेज पाठवतोय, रिसिव्हर रिसीव्ह करतोय, पण रिसिव्हर जेव्हा फीडबॅक देणार तेव्हा त्याचं काय होईल, ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. मी तुम्हाला एखादी टॉपिक शिकवत आहे ऍज अ टीचर, आणि ते तुम्हाला समजलंय, पण तुम्ही जर का क्वेश्चन्स केले नाही त्यावर, किंवा थोडंसं त्याचे जे मी टेस्ट वगैरे घेतली त्याचे उत्तर दिले नाही, तुमच्याकडून फीडबॅक मला बरोबर आला नाही, की नाही मॅम मला समजलं नाही, तर ते हे आहे ना, त्याच्यामुळे फीडबॅक जो आहे ना तो महत्वाचा आहे, अभिप्राय महत्वाचा आहे. त्यामुळे इसेन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय असणार आहे, तर फीडबॅक असणार आहे. काय असणार आहे, फीडबॅक असणार. ठीक आहे. 15 क्वेश्चन आहे, इनकोडिंग इज इम्पॉर्टंट टू. इनकोडिंगचे महत्व आहे काय आहे, इनकरेज फीडबॅक, इलिमिनेट नॉईस, प्रोड्यूस मेसेज की इन्शुअर डिकोडिंग ऑफ मेसेज. इनकोडिंग कशासाठी करतात, फीडबॅकला प्रोत्साहन द्यासाठी, की आवाज दूर, इलिमिनेट नॉईस हे तर नसणार आहे, की इन्शुअरिंग डिकोडिंग ऑफ मेसेज, संदेशाचे डिकोडिंग सुनिश्चित करण्यासाठी. इनकोडिंग कशासाठी आहे, तर आपण इनकोड कधी करतो, सेंडर काय करतो, मेसेज इनकोड करतो आधी, नंतर मेसेज बनतो, त्यानंतर मग ते डिकोड व्हायला जातं रिसिव्हर कडे. तर काय असणार आहे, मेसेज जे आहे ना, संदेश तयार करणे, इनकोडिंग म्हणजे काय, संदेश तयार करणे. इनकोडिंग हा संदेश तयार करण्याचा भाग आहे. त्यामुळे काय असणार आहे आपलं उत्तर, प्रोड्यूस मेसेजेस असणार आहे. ठीक आहे. तर आज आपण 15 प्रश्न बघितले आहे. 15 पैकी तुम्हाला किती आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि मी याच्या व्यतिरिक्त इंट्रा पर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि नसेल माहिती तर जुने व्हिडिओ जाऊन बघा, त्यामध्ये मी इंट्रा पर्सनल बद्दल सगळं सांगितलेलं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. आणि या व्यतिरिक्त 26 तारखेपासून आपण टेस्ट सिरीज ची बॅच लॉन्च करतो आहे. त्याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी पण तुम्ही संपर्क साधू शकता. यामध्ये अनलिमिटेड आयटम्स असणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट असणार आहे, आणि याने तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होईल सगळ्याच टॉपिकवर, 10 टॉपिकवर, आणि व्यवस्थित सिलेबस आणि टाइम टेबल असणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही जॉईन करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू.